नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, देव नेमका असतो कुठे? दगडाच्या मूर्तीत, तुमच्या माझ्यात, आपल्या आजूबाजूच्या माणसात, की आपण पाहू तिथे? या प्रश्नाचं उत्तर नीता चंद्रकांत कुलकर्णी यांनी त्यांच्या कथेतून देण्याचा प्रयत्न केलाय. ऐकूया आजच्या आनंदी कट्ट्यावर नीता चंद्रकांत कुलकर्णी यांनी लिहिलेली दर्शन ही अतिशय सुंदर कथा. ऐकूया. विठ्ठलाच्या दर्शनाला जाऊन येते, ती सुनबाईला म्हणाली. कुठे जाता आज? एकादशीची गर्दी असेल. अगं, पंढरपुराला जायचं नशिबात नाही, इथल्या तरी विठ्ठलाला भेटून येते, जवळच तर आहे देऊळ. आजे, मी येणार. बारका नातू मागे लागला. अरे, गर्दीत तुला कुठं सांभाळू? तसं नातवानं भोकाडच पसरलं. मला पण विठ्ठलाला यायचंय. तशी सुनबाई म्हणाली, एवढं रडतंय तर न्या की. हे घ्या 11 रुपये, ठेवा देवाला, या दोघं दर्शन करून. पोरगं खुश झालं, खिदळायला लागलं. देवळात ही गर्दी होती. लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोरगं आनंदलं होतं, नाचत होतं. रांग हळूहळू पुढे सरकत होती. तसं पोरगं मात्र थोड्या वेळानं कंटाळलं. आजे, कधी दिसणार तुझं विठ्ठल? आता थोड्या वेळानं दिसेल. जवळ आलो, लगेच दर्शन होईल बघ. तिनं नातवाची समजूत काढली. जरा वेळानं पोरगं म्हणालं, आजे, गोष्ट सांग ना. अरे, इथे कुठं? घरी गेल्यावर सांगते. नाही, इथेच सांग. पोराला काहीतरी सांगून नादी लावायला हवं म्हणून तिनं जणी दळण दळताना दमते, मग विठुराया येऊन तिला दळायला मदत करायचा, ही छोटीशी गोष्ट सांगितली. आजे, तुला दिसला का तुझं विठ्ठल कधी? माझं कुठलं बाबा एवढं भाग्य, मला कुठला दिसायला विठ्ठल. इतक्यात पोराचं लक्ष गोळ्या विकणाऱ्या मुलाकडे गेलं. लगेच म्हणाला, आजे, मला गोळ्या घे की. गप रे, पैसे नाहीत. ए आजे, घे की. पोरगं ऐकेच ना, हट्टच करायला लागलं. देवाचे पैसे 11 रुपये तेवढे होते, दुसरे आणलेच नव्हते ना. पण पोरगं हट्टानं आलंय खरं. जाऊ दे, लहान लेकरू आहे. असं म्हणून 10 रुपयाचं गोळ्याचं पाकिट तिनं घेतलं. पोरगं जरा रमलं. पुढच्या 2-4 बारक्या पोरींनाही त्यांनी गोळ्या दिल्या. तसं त्या पोरी पण खुश झाल्या. आजे, तुला घे की गोळ्या. नको रे. आजीचं लक्ष विठ्ठलाकडे. बऱ्याच वेळानं नंबर जवळ आला. तसं आजीनं पोराला कडेवर घेतलं. हा घे रुपया, जवळ गेलं की त्या पेटीत टाक. आज दुसरं काहीच आणलं नाही देवा, परत येईन तेव्हा आणीन रे, अशी हात जोडून विनवणी केली. समोर विठ्ठलाला पाहिलं तसं तिला कृतकृत्य झालं असं वाटलं. आज इथे का होईना, त्याचं दर्शन तर झालं. ते सावळं रूप समोर दिसलं. पिवळा पितांबर, जरीचा शेला, गळ्यात तुळशीचे हार, कपाळाला बुक्का. भक्तिभावानं आजीनं दर्शन घेतलं. आपल्याबरोबर नातवाचंही डोकं विठ्ठलाच्या पायावर टेकवलं. पोरगं हसलं. पुजाऱ्यानं पोराच्या कपाळाला बुक्का लावला. विठ्ठलाचा हार पोराच्या गळ्यात घातला. पोरगं हरखूनच गेलं. आजी बघायला लागली. गर्दीतून बाहेर आली. नातू गळ्यातला हार काढू देईना. मी नाही काढणार. तशीच घरी आली. आता पोरगं जाम खुश होतं, नाचत होतं. दारातच सुनबाई म्हणाली, झालं का दर्शन? आणि हे काय, ह्याच्या गळ्यात हार कोणी घातला? अगं, दर्शन झालं आणि लगेच पुजाऱ्यानं याच्या गळ्यात घातला हा हार. कधी घातला हे मलाही कळलं नाही. बसा, पाणी देते. काही त्रास नाही दिला ना यानं? तसं पोरगं आईवर रागवलं. कमरेवर हात ठेवून आईकडे बघायला लागलं. बघा सासूबाई, ध्यान कसं दिसतंय. आईने असं म्हटल्यावर पोरगं हसायला लागलं. आजी बघायला लागली. कमरेवर हात, कपाळाला बुक्का आणि गळ्यात तुळशीचा हार घातलेला नातू तिच्याकडे बघून गोड हसत होता. काय झालं कळलं नाही, पण नातवाचा चेहरा तिला वेगळाच दिसत होता. तिचे डोळे भरून आले. क्षणभर काही समजेच ना. तिला नातवाच्या जागी विठ्ठल दिसायला लागला. अगदी साक्षात्कार झाल्यासारखं झालं. नातू हसतच होता. ती निरखून बघायला लागली.
नातवानं मघाशी विचारलेलं, "अजे, तुला दिसला का ग तुझा विठ्ठल?" हे तिला आठवलं आणि आता तिचे डोळे भरून आले होते. ती बघतच राहिली. हसत हसत नातू एकदम धूम पळाला. सुनबाई खिचडी करायला आत गेली. भरल्या गळ्यानं आजी म्हणाली, "इथे जवळच आहेस. इतका वेळ कडेवर होतास का रे? धन्य रे बाबा तुझी. जनाबाईची दळणं तू दळायला गेला असशील. पटलं बाबा मला आज." आतूनच तिला काहीतरी लख्खपणे जाणवलं. ती म्हणाली, "इतकी वर्ष झाली आमच्या आसपासच आहेस तू. आम्हालाच समजायला उशीर होतोय रे. एकादशीला पंढरपुराला जायला मिळालं नाही याचं दुःख कुठल्या कुठे पळालं. विठ्ठलानं स्वतः येऊन क्षणभर का होईना आपल्याला दर्शन दिलं असंच तिला वाटलं. आणि त्याला कशात बघायचं हेही तिला नीट उमगलं. मंडळी, आपल्याही आसपास असेलच आपलाही विठ्ठल. जरा नीट बघू आपण. हळूहळू येईल ती दृष्टी. आपल्यालाही दिसेल मग कुठल्या ना कुठल्या रूपात आपला विठुराया. हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.